इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेतील अपूर्णांक या घटकातील समच्छेद अपूर्णांकाची बेरीज कशी करायची आपण ते पाहू. या ठिकाणी दोन अपूर्णांक घेतलेले आहेत. पहिला अपूर्णांक आहे 3/7 आणि दुसरा अपूर्णांक आहे 8/7. या दोन्हींचा छेद समान आहे म्हणून यांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात. आता यांची बेरीज कशी करायची आपण ते पाहूया. ज्या वेळेस अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस छेदाची बेरीज करायची नाही, फक्त बेरीज करायची आहे ती अंशाची. 3 अधिक 8. बघा छेद आहे असा ठेवला मी आणि 8 11, म्हणजे उत्तर आलेलं आहे की 11/7 म्हणजेच 3/7 अधिक 8/7 याचं उत्तर आले 11/7. आहे की नाही सोपी पद्धत.